नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज मी चिकनची भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी हे चिकन आणलं आहे. चिकनच्या भाजीसाठी मी 2 कांदे घेतले आहेत, ते उभे चिरून घ्यायचे आहेत आणि 1 बटाटा घेतला आहे. चिकनमध्ये आम्हाला बटाटा हा लागतोच. मी आता कांदे चिरून घेते. आता कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि आता टोपामध्ये मी तेल टाकलं आहे. तर तेल छान गरम झालं आहे. यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा छान लाल होईपर्यंत आपण हा कांदा शिजवून घ्यायचा. कांदा छान लाल झाला पाहिजे. आता कांदा बघा खरपूस लाल होत चालला आहे. आणखी थोडा वेळ आपण थोडा लाल होईल. आता हा भाजीसाठी परफेक्ट कांदा झाला आहे. आपण जसं बिर्याणी बनवायला खरपूस लाल भाजतो त्याचप्रमाणे आम्ही भाजला आहे. आता ह्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया. दीड चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकली. आता हे व्यवस्थित शिजवून घेऊया. चिकनची भाजी बनते म्हणजे थोडी झणझणीतच हवी म्हणून मसालाही थोडा जास्त घालते. आणि आमचा घरगुती मसाला असल्यामुळे तो जास्त तिखट नाही आहे, पण मीडियम आहे. आणि थोडंसं काश्मीरी मिरची पावडर, म्हणजे भाजीला थोडा छान रंग येईल. तर हे मसाले आपण थोडे मिक्स करून घेऊया. मसाले छान मिक्स झाले. त्यामध्ये आपण जे वाटण केलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं ते घालून आणि लसूणच्या पेस्ट त्यामध्ये मी चिकन घालून घेते. आता मसाल्याला छान थोडं तेल सुटलं आहे. आता आपण यामध्ये चिकन घालून घेऊया. व्यवस्थित आपण मसाले लावून चिकनला व्यवस्थित सगळा मसाला घालेपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी. त्यामध्ये आपण 2 बटाटा कापला आहे तोही घालूया. आमच्याकडे असं गोड बटाटा कापला जातो चिकनमध्ये तरी. तो हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. आता बटाटा चिकन सगळं मसाल्यामध्ये मिक्स झालं आहे. आता ह्यामध्ये आपण ह्याच्यावर आपण भात ठेवूया. पाणी ठेवूया. हे पाणी गरम झाल्यावर आपण भाजीमध्ये टाकूया. तोपर्यंत वाफेवर भाजी अशी शिजून द्यायची आहे. आता हे वाफेवरचं पाणी छान गरम झालं आहे. भाजी घालून हे आपण घालून घेऊया आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
त्या चिकनच्या भाजीला बाकीचं पाणी आपोआप सुटेल चिकन शिजेपर्यंत. आता पुन्हा आपल्याला लवकर पाणी नाही घालायचं आहे. चिकन आणि बटाटा शिजून द्यायचे. असं भरपूर पाणी नाही घातलं, थोडंसंच पाणी घातलं. आपण चिकन शिजेपर्यंत पुन्हा पाणी ठेवूया. तुम्हाला आता आपण एकदा चेक करूया बटाटा भाजीमध्ये शिजला आहे बघा. भाजी कशी करून ठेवली आहे. वाफेवरचं पाणी पुन्हा घातलं नाही. आता बटाटा शिजलेला आपण बघून चेक करूया. इझिली तुटते म्हणजे बटाटाही शिजला म्हणजे चिकन पण शिजलं असणार आहे. आता आपल्याला ह्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे. थोडा वेळाचं बारीक करते. हे पहा सुकं खोबरं भाजून ठेवलं आहे. त्यामध्ये हा घरगुती माझा गरम मसाला बनवलेला आहे त्यामध्ये घालणार आहे. आता आपण खोबरं आणि गरम मसाला घालून घेऊया आणि मीठही घालून घेऊया. त्यामध्ये मिक्स करून घेते. आता हे सुकं खोबरं गरम मसाला आणि मीठ मिक्स करून घेतलं आणि हा ताटाचा जो पाणी होता तोही मी ह्यामध्ये घालून घेतला कारण आपल्याला रस्स्याची भाजी करायची आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून एक उकळी आणून द्यायची की आपली चिकनची भाजी रेडी. आता आपल्याला भाजी 5 मिनटं उकळी येऊन द्यायची आणि मग आपण ही भाजी बंद करूया. मित्रांनो ही पहा आपली आता चिकनची रस्स्याची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की अशी करून बघा. मित्रांनो नाचणीची भाकरी आणि चिकनचा रस्सा जेवायला या. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.